ठिकाणी एकच दम दिला, त्या पुरीच्या नादाला लागू नकोस, किंवा या ठिकाणी अशा प्रकारचा जाती अत्याचाराचं काय होईल असं तू करू नकोस असं जर सांगितलं तर निश्चितपणाने याला आळा बसू शकतो. आणि तरी ऐकत नसेल तर आपल्याकडे कायदा आहे, त्या कायद्याच्या आपण तरतुदीप्रमाणे आपण त्या अन्याय अत्याचारावरती आपण दाद मागू शकतो. आणि ह्या कायद्याच्या अंमलबजावणी आपण बघा सर, काही ठिकाणी जाती अत्याचाराचे जिल्हे घोषित झालेले आहेत, पण आपल्या जिल्ह्यात सुद्धा बघितलं साधारण माझी माहिती जर अपुरी असेल तर चुकीची, साधारण माझ्या माहितीवर 250 ते 350 खटले जाती अत्याचाराचे दाखल होतात. बरोबर आहे का दादा? एवढे जर खटले आत्ताच्या काळामध्ये जर दाखल होत असतील तर माझ्या माहिती म्हणजे ही बाब वाईट आहे. कारण माझ्या दृष्टीनं बाकीचे सगळे खटले खून असेल बलात्कार हे सगळे म्हणजे नीच याच्यातलेच सगळे हे गुन्हे आहेत, परंतु माझ्या दृष्टीने त्याच्याही पेक्षा वरच्या कॅटेगरीतला हा गुन्हा आहे की तुम्ही आजच्या काळात देखील तुम्ही जातीय विद्वेषातून तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुम्ही त्याचा रस्ता अडवता, त्याच्या दारात काहीतरी घाण टाकता, परत त्याच्याविरुद्ध तुम्ही खोटे तक्रारी पुरावे तयार करता, त्याची जमीन बळकावता. जातीय अत्याचाराच्या बाबतीतल्या ह्या ज्या घटना आहेत ह्या अतिशय वाईट आहेत आणि म्हणून त्याच्यातल्या शिक्षा जरी कमी असल्या तरी त्याला जो दर्जा दिलेला तो विशेष खटल्याचा दर्जा दिलेला आहे. त्यामुळे डायरेक्ट विशेष कोर्टामध्ये याचं चार्जशीट दाखल होतं आणि यातले जे फिर्यादी आहेत त्यांना सर्व विशेष त्यांना संरक्षणाचे असतील आणि किंवा इन कॅमेरा प्रोसिडिंग असेल, त्यांच्या निवडीचा वकील द्यायच्या, ह्या सर्व ज्या तरतुदी दिल्या इतर खटल्यात त्या नाही आहेत, परंतु ह्या खटल्यात याच कारणासाठी दिलेले हा विशेष कायदा आहे.